विदर्भ की पंढरी कहलाने वाले शेगांव से संत गजानन महाराज संस्थान की पवित्र पालकी का प्रस्थान आज दिनांक 2 जून को पंढरपुर की ओर से हुआ। यह पालकी यात्रा का 56वां वर्ष है और हर वर्ष की भांति इस वर्ष भी यह पवित्र यात्रा भजनी डिंडी, गज व अश्व सहित हर्षोल्लास के साथ प्रारंभ हुई। इस दिंडी के साथ लगभग 700 वारकरी 1275 किलोमीटर की पदयात्रा तय कर पंढरपुर में आषाढ़ी एकादशी के पावन पर्व पर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर में दर्शन करेंगे। शेगांव से पंढरपुर तक की यात्रा लगभग 725 किलोमीटर और पंढरपुर से वापसी की यात्रा 550 किलोमीटर की है। पालकी के प्रस्थान के समय गांव के हजारों श्रद्धालु भक्तगण गांव की सीमा तक उपस्थित थे। भावपूर्ण वातावरण गजानन महाराज की जय, विठ्ठल विठ्ठल अशा जयघोषात पालखीला निरोप देण्यात आला। श्री संत गजानन महाराज संस्थान की ये पदयात्रा 1968 से लगातार बिना किसी खंड के पंढरपुर तक की जाती आ रही है। इस यात्रा का उद्देश्य केवल धार्मिक नहीं बल्कि सामाजिक और आध्यात्मिक भी है। ये यात्रा ग्रामीण अंचलों में भक्ति, विवेक, वैराग्य और ज्ञान की मशाल जलाने का कार्य करती है। पालकी यात्रा मार्ग में कई छोटे गांव आते हैं जो गरीबी, अंधविश्वास और व्यसन जैसी समस्याओं में ग्रसित है। इस वारी के माध्यम से उन्हें एक नई दिशा मिलती है। वारकरी जहाँ जहाँ जाते हैं वहाँ स्वच्छता, सेवा और सद्भावना का संदेश देते हैं। पालकी के साथ चल रहे वारकरी के लिए रास्ते में चाह, अल्पोपहार और रात्रि विश्राम की व्यवस्था भव्य रूप से की गई है। पालकी यात्रा के दौरान पहला मुकाम अकोला जिले के पारस गांव में होगा। आज नागजरी स्थित संत गोमाजी महाराज संस्थान में महाप्रसाद के बाद पालकी वहां से आगे बढ़ी। पंढरपुर में विदर्भ की इस पालकी का विशेष स्वागत होता है। श्री संत गजानन महाराज संस्थान की पालकी को वहां अनुशासन, स्वच्छता और भक्ति भाव के लिए विशेष स्थान प्राप्त है। पालकी की वापसी यात्रा 10 जुलाई से प्रारंभ होकर 31 जुलाई को शेगांव में समाप्त होगी। जय गजानन। अनिता विनोद झाडे। मी नागपूरवरून आली आहे। मी 40 वर्षापासून स्वामींवर विश्वास आहे माझा आणि मी दरवर्षीच्या वारीला येते आणि दर गुरुवारची पण मी वारी करत आहे। ही दरवर्षी वारी निघतात आणि त्याला लाखोंनी संख्या उपलब्ध असते आणि ही वारी पंढरपूरपर्यंत जातात आणि मग आम्ही त्याला नागझरीपर्यंत सोडायला जातो आणि जय गजानन। मोजता येत नाही जगाच्या मापान मापान, असे वैभव दिले गजानन बाबान बाबान, असे वैभव दिले गजानन बाबान। पेढा नाही, बर्फी नाही, नाही साखर, पेढा नाही, बर्फी नाही, नाही साखर, गजाननाच्या पुण्याईनं मिळेल भाकर, गजाननाच्या पुण्याईनं मिळेल भाकर। संत गजानन, संत गजानन, गजानन गजानन गजानन, मोजता येत नाही जगाच्या मापान मापान, असे वैभव दिले गजानन बाबान बाबान बाबान। जय गजानन। गजानन। आम्ही नागपूर निर्मल नगरी श्री संत गजानन महाराज मंदिर, मी विश्वस्त त्या मंदिराचा। आम्ही प्रत्येक वर्षी नेहमीप्रमाणे जी वारी असते त्या वारीला आम्ही सारखाला प्रत्येक वर्षी येत असतो। गावाच्या वेशीपर्यंत आम्ही येत असतो आणि या पालखीचं महत्त्व असं आहे की या पालखीमध्ये सर्व भाव, समभाव, सर्व धर्म, सर्व जाती पद्धतीचे बंधू एकत्र येतात, गुरुमाऊली येतात आणि खूप मोठ्या आनंदाने, उत्साहाने हा सोहळा खूप आनंद घेतात आणि माऊली प्रत्येक भक्तांवर प्रसन्न होते हे सर्वांना माहित आहे। जय गजानन, श्री गजानन। माझे नाव अशोक शर्मा, ॲडव्होकेट अकोला। मी महाराजांचा पुष्कळ वर्षापासून तर म्हणजे भक्त आहेच आणि पुष्कळ अनुभूती महाराजांनी मला अशी दिलेली आहेत की मला आजच्या या आपली जी ही वारी आहे याचा तो परमानंद भेटतो, तो मला अजून कुठेही भेटत नाही। महाराजांच्या सोबत मी वाडेगावपर्यंत 100 किलोमीटरची यात्रा करतो आणि मला आनंद आहे की महाराज मला या 75 वर्षातच सुद्धा तशी पायी नेतात। खरोखरच अनुपम अलौकिक महाराज आहे आणि आज हे लाखो जे भक्त आहेत हे महाराजांना आज
इतकं प्रेम करतात आणि महाराज त्यांच्या प्रत्येक गोष्टीला पूर्ण करतात. मी महाराजांच्या चरणी माझे नतमस्तक होतो. जय श्री गजानन. मी नरेश इटनकर, आपला नागपूरला राहतो. प्रत्यक्ष महाराज जेव्हा हे असताना महाराज सगळ्या आपल्या भक्तांसोबत पंढरपूरला गेलेले होते आणि महाराज जेव्हापासून गेले, बापूंना कायना महाराजांनी विठ्ठलरूपामध्ये दर्शन दिलं. रस्त्यामध्ये बापू काही जाऊ शकले नाही तरी, आणि तेव्हापासून ह्या वारीची जे महाराज गेले तेव्हापासून हे आज 56 वर्ष आहे आणि तेव्हापासून ही शेगाव ते पंढरपूर वारी सुरू झालेली आहे. आणि या वारीचं एक सर्व भाविक, सर्व पंथाचे भक्त गावोगावून सगळ्या आपल्या पूर्ण विदर्भातून नाही तर पूर्ण महाराष्ट्रातून इथे या दिवशी येतात. आणि महाराज पंढरपूरला जाण्याचा हा आनंद जो असतो, महाराजांसोबत आपणही पंढरपूरला चाललो आहे हे प्रत्यक्ष अनुभव घेण्याकरता हे सगळे भक्त या सोहळ्यामध्ये उपस्थित राहतात. अभिषेक मानसी की रिपोर्ट.